नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. आपण आलोय सवंदगाव जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये. तर जाणून घेऊया आपण मतदाराचे थोडक्यात उमेदवाराबद्दल जे आहे ते. का प्रथम नाव सांगा आपलं. मोतीराम नामदेव सिरसाट, सवंदगाव. तर आता जे इलेक्शन लागले जिल्हा परिषद पंचायत समिती, काय सांगू इच्छिता? उमेदवार कसा पाहिजे? प्रथम आम्ही सरला बेटाची अनुयायी आहे, त्याच्यामुळं आम्हाला उमेदवार असा पाहिजे हरिभक्त कोणी. आम्ही कुठल्याही पक्षाला बहुमत नाही देऊ शकत, कारण आता युती चालू आहे. युती आम्हाला मान्य नाही. भाजप शिवसेना युती झाली. भाजप शिवसेना मान्य नाही. आणि ज्याच्या पक्षाने ज्याचे उमेदवार उभे करावा, जनतेला वाटेल त्या उमेदवाराला मतदान देतील, बरोबर आहे नाही. आता आम्ही ठरवू कोणाला मतदान करायचं, कोणाला नाही करायचं. आणि कोणी कामं केले कोणी नाही केले, ज्याच्या कामाचे त्यांना पुरावा द्यावा. आम्ही हे काम केलं सवंदगावला, हा रस्ता बनवला, तो रस्ता बनवला, गावाला पाणी दिलं जिल्हा परिषदना, असं एखादा पुरावा दाखवा, आम्ही त्या उमेदवाराला मतदान करू. म्हणजे युती व्हायला नव्हती पाहिजे असं तुमचं मत आहे? नाही, युती म्हणजे व्हायलाच नको होती. काय युती झाली काही जरी झालं, सगळ्या जनतेचा खेळ करून बसत्या. त्याचा उपयोग होत नाही ना. उमेदवार कसा पाहिजे, गावाचं भवितव्य जो उज्ज्वल करील त्याला जनता मतदान देईन. याच्या अगोदर कोण होतं? आता याच्या अगोदर होते, आता दीपक सिंग राजपूत. बर, मला वाटतं 3 वेळ झाली ती. दीपक सिंग राजपूत. मग सांगा काय या सवंदगावमध्ये आम्ही हा निधी दिला जिल्हा परिषदमधून किंवा पंचायत समितीमधून, सवंदगावाला हे विकास कामं आम्ही केले, असं सांगा तुम्ही. आम्हाला काय जो नेता काम करील त्याला आम्ही मतदान करू, बाकी आम्हाला काही माहीत नाही. या इकडून या. ते चालू आहे, पुढं आहे ना, चालू आहे ना. मोटरीच्या बाबतीमध्ये काही बोलता येणार नाही. मोटरीच्या डीपीचं नाही चाललं, पण जे सोलर दिले ना, ते सोलरचे ना कंप्लेंट खूप येऊ राहिली, मोटरी चालत नाही व्यवस्थित. तर त्याची शासनानं काहीतरी दखल घेतली पाहिजे. लोक परेशान राहते सोलर देऊन, आणि मग ते जर चालतच नसेल तर मग काय कामाचे. असं म्हणजे सोलर फळमाजर झाला असेल ना. आता हे मतदानाबद्दल बोला ना. काय नाही, मतदानाबद्दल काय बोला. आता समिती लागली, चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समिती. उमेदवार तुम्हाला स्थानिक लागतो का कसं काय? स्थानिकच माणूस पाहिजे ना, बाहेरचं काय आहे का कोणी इच्छुक इथं? इच्छुक भरपूर आहे, इच्छुक चिकड कमी. ऐक नाही, मागच्या पंचवार्षिकमध्ये कामं झाली का तुमचे काही? आता आमच्या तर काही निदर्शनमध्ये काही नाही आलं. आता काय काम दाखवा तुम्हाला. तर काम काही काम असं करेल तर तुम्ही दाखवा ना मग. नमस्कार, नाव सांगा. नमस्कार, मी जगदीश दिनकर इंगळे, राहणार सवंदगाव. बोला तुमची प्रतिक्रिया तुम्ही सांगा ना. जिल्हा परिषद पंचायत समिती जे आता मतदानला इलेक्शन लागलंय त्याबद्दल काय? त्याबद्दल एकच सांगू शकतो फक्त का जी नुकसान भरपाईमध्ये जे गाव आहे आपलं, त्याच्यातून अजून आजही 200 ते 250 शेतकरी वंचित आहे. आणि या लोकांनी याच्यावर लक्ष न देताना मला तिकीट पाहिजे, ह्या पक्षाचं पाहिजे आणि त्या पक्षाचं पाहिजे. संभाजीनगरमध्ये युती तोडली ते ना,
महानगरपालिकेच्या टायमाला. आता त्यांच्या मनाला आलं परत आता जोडली त्यांनी. म्हणजे तुम्ही जनतेला वेळात काढताय की नेमकं? हां, युती झालेली मान्य नाही तुम्हाला? काय मान्य आहे? मान्यच नाही ना. त्यांच्या स्वार्थाचा असला तर मी म्हणतो जनता ठरेल ना. बीजेपीला द्यायचं का शिंदे गटाला द्यायचं, कोणचा उमेदवार निवडून द्यायचा जनता ठरवीन. नाही यांच्या मनाला वाटण तेव्हा हे निर्णय घेतील, यांच्या मनाला वाटण तेव्हा ती करतील. हे जनतेला बी कळायला पाहिजे नाही या गोष्टी. आज एवढा मोठा सवंदगाव आहे आमचं, सवंदगावमध्ये आज पाण्याची टाकी नाही. आज लोणीमध्ये आज लोणी गाव आहे आमचे, तिथं भावकी राहत्या काही. तर तुम्हाला सांगतो तिथं लोणीमध्ये आज एवढं गाव असताना पाण्याच्या टाकी 2-2, 3-3 विहिरीच्या सायपणी तिथं पोहोचलेलं आहे. गावाला पाणी ते नाही. लोणीच्या सुविधा चांगल्या आहे 100%. तिथले गणेश इंगळे असू दे, अण्णा भाऊ इंगळे आमचे चुलते, यांनी सगळ्या दोघांनी मिळून एवढं काम व्यवस्थित केलेलं आहे. म्हणजे इथले लोक काय करताय स्थानिकचे. आज दीपक भाऊ ना आमच्या गावामध्ये, दीपक भाऊ आमचे चांगले मित्र आहे, पण दीपक भाऊ ना काम सांगावं आम्हाला काय काम केलं. पाण्याच्या टाक्या पाहिजे ना, आज एवढे रस्ते, या सगळ्या गोष्टी आहे. कुठला रस्ता क्लिअर दाखवा. आम्हाला कोणीच नको. आमच्यावाले गणेश भाऊ इंगळे त्यांना जा, ते ना अपक्ष भरू, कुडून बी भरू आम्ही फॉर्म, आम्ही त्यांच्या मागं राहू. कारण की गणेश भाऊला हे मानणारा वर्ग आहे. गणेश भाऊनं गावासाठी एवढं केलं तर ते सरकारसाठी काय करतील हा विचार करायला पाहिजे. सर्कलसाठी प्रयत्न करतील असते का बरोबर आहे की नाही? घ्या बोला बोला. बोला बोला. खंड पडून लागले प्रथम नाव सांगा. प्रथम नाव गणेश संभाजी इंगळे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती लागली तर काय ही भाजप शिवसेना युती झाली. ही जी युती आहे ही युती आम्हाला सर्वप्रथम मान्य नाही. आणि काय झालं, वरचे जे नेते मंडळी आहे ते त्यांच्या हिशोबाने युती करू राहिले, ते त्यांच्या हिशोबाने जनतेचा वापर करू राहिले. आता हे सर्व त्यांचा जो कौल आहे हे जनतेच्या लक्षात बसले. आणि आता ही जी जनता, जी सामान्य जनता, एक युवा कार्यकर्ता पाहिजे, युवा नेता पाहिजे, त्याला साथ देईल ही जनता. आणि आता त्यांनी जनतेला चाटा मारू नये. आता माजी आमचे जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ राजपूत, ते बी आमच्या याच्यात होते गटामध्ये गाणामध्ये, त्यांचं कुठलंही काम नाही. पण आता आमचे गावचे माजी सरपंच आहे लोणी गावचे गणेश भाऊ इंगळे, त्यांचं भरपूर काम आहे तिथं. आणि आम्हाला असं वाटत राहिलं का ते आमच्या गटाचा बी गाणाचा बी भरपूर विकास करतील, म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आहे. असं. धन्यवाद. सन्माननीय आमच्यावाले तुमच्या पार्टी कोणी प्रथम नाव सांगा तुमचं. माझं नाव विठ्ठल रामराव म्हस्के. आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती लागली बर, तर भाजप शिवसेना युती झाली, काय मत आहे तुमचं याच्यावर? चांगलं झालं, युती झाली, चांगलं झालं. मागच्या पंचवार्षिकमध्ये हे कामं झाली का तुमची? चांगले कामं झाले. काय एखादं असं काम सांगा. मग आता हे डांबर रोड झाला नाही का आमचा, हे पंचायत समिती जिल्हा परिषद मार्फत काही उमेदवारांनी त्यांचं काम केलं का? केले ना कामं, चांगले कामं केले, चांगले कामं केले. चला धन्यवाद. प्रथम आपलं नाव सांगा. प्रवीण ज्ञानदेव कदम. जिल्हा परिषद पंचायत समिती जे आता इलेक्शन लागलं याबद्दल काय सांगू इच्छिता? जिल्हा परिषद पंचायत समिती विलक्षण लागलेलं आहे. आता मगाशी एक सांगितलं हे ऋषी इंगळेने की जशी हे त्यांनी विती केली, त्यांच्या स्वार्थासाठी विती चालू आहे. पार हे राज्यापासून नाही, पार पंतप्रधानापासून त्यांच्या स्वार्थासाठी विती चालू आहे त्यांच्या. जिल्हा परिषद असो का पंचायत समिती असो का पुन्हा महापौर असो का हे मुख्यमंत्र्याचं विलक्षण असो, लोकसभा असो विधानसभा असो, त्याच्यासाठी पण त्यांच्या स्वार्थासाठी ती विती करताय. तर त्याच्यामुळं आम्हाला ही विती मान्य नाही. आणि आम्हाला त्यांचे जुने चेहरे कोणी नको आहे, आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, युवा नेतृत्वामधला माणूस पाहिजे. जसे गणेश भाऊ इंगळे आमचे लोणीचे सरपंच, त्यांच्या घराघरात घरकुल दिलेलं आहे त्यांनी. आमचं गाव आहे गणगणाचं गाव आहे, पण आमच्या गावात अजून असे काही नागरिक आहे का ते त्यांच्या 3-3 पिढ्या इथं गेल्या, 4-4 पिढ्या इथं गेल्या, त्यांना घरकुल अजून नाही आहे, विहिरीचा लाभ नाही कुठला, कोणाला सोलर प्लॅनचा लाभ नाही आहे, कोणाला हे नाही आहे याचा शेततळ्याचा लाभ नाही, कुठलाच सरकारी याचा लाभ नाही. आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्याला पुन्हा कशानं काही लोकांना अजून अनुदान पडलं नाही शेतकऱ्यांना.
ते उपलाटाचं म्हणा याचं म्हणा, तर हे आमच्या तालुका लेवलचे जे आमचे नेते इथले शिवसेना भाजपचे जे असन हे आम्हाला अजिबात चालत नाही. आम्हाला नवीन चेहरे पाहिजे, काय जेणेकरून ते काम करतील बा, जनतेच्या हिताकरता काम करतील असे चेहरे पाहिजे आम्हाला. यांच्या स्वार्थाकरता हे पोट भरू लागले. यांचे खर्च जर काढले तर यांचे खर्च 30 आत्ता मागं मी महापूर बघितले, टी व्हीवर न्यूज बघितली, याला शिंदे गटाने 29 महापूर पळून हे नगरसेवक पळून नेले. त्यांचा 36 लाख रुपये 3 दिवसाचा खर्च आहे. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना का मारता ये? कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांच्या मक्काला भाव नाही. यांच्या स्वार्थासाठी चालू आहे यांचं फक्त. मग तुमचं जे मागील उमेदवार होते त्यांनी काही काम नाही दाखवे त्यांना आम्हाला. दीपक भावना जिल्हा परिषद त्यांच्यापासून 15-20 वर्षापासून ताब्यात आहे. पंचायत समिती 30-35 वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी सत्ता भोगली, त्यांनी आम्हाला दाखव का सनगाव गावामध्ये हे काम केलं, मी हे रोडचे कामं केले, की हे शेतकऱ्याचे हे कामं केले, त्यांनी असे दाखवून द्यावं आम्हाला. धन्यवाद साहेब. साहेब प्रथम नाव सांगा आपलं. ऋषिकेश काकासाहेब इंगळे, सवंतगाव. सवनगाव. हो. आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागलं, हां. त्यातल्या त्यात भाजप शिवसेना युती झाली. काय वाटतं तुम्हाला? युती झाली, चांगलं झालं त्यांची. आता तुमचं वैयक्तिक मत काय? आता मतदानाचं कसं आहे, मागच्या राजकीय फायद्यासाठी कोणी काही करू शकतं. आज मुंबई जर ठरली तर मुंबईचा महापौर भाजपला करायचा आहे. त्यासाठी खाली राज्याची पूर्ण युती ही पूर्ण याच्यात झालेली आहे. त्यासाठी शिवसेनेला सोबत घेऊन चालणार ती. सवनगाव गटाबद्दल काय सांगू इच्छिता? सवंतगाव गटामध्ये आता उमेदवारच अजून निश्चित झालेले नाही जास्त. आपण जर ठरले तर त्याच्याबद्दल सांगता येईल का? जर हे उमेदवार आहे ते उमेदवार आहे, पण अजून कोणीच उमेदवार या ठिकाणी. बरेचसे बाशिंग बांधून बसले. आता बाशिंग बांधून तर सगळेच बसलेले, पण मग युतीत एकच उमेदवार येईल ना. हा, आता आमच्याकडं अपक्ष उमेदवार म्हणून जरी राहिलेत, पक्षातून राहू द्या, अपक्ष राहू द्या, गणेश भाऊ इंगळे लोणीचे चांगले, त्यांच्या गावचा विकास झालेला आहे. इथं सर्कलमध्ये विकास करतील असंही सगळ्या लोकांना इच्छा आहे. फक्त त्यांना एक वेळेस चान्स द्यायला पाहिजे. आपण बघत आहे गणेशराव इंगळे सरपंच यांच्याच नावाची चर्चा आहे सवनगावमध्ये. मी काय बोलू नाही, मी बोलले बोला, प्रथम नाव सांगा. सूर्यभान रामराव मस्के. काय मत आहे आपलं जिल्हा परिषद पंचायत समितीबद्दल? चांगलं मत आहे ना. हा, पण मग उमेदवार कसा पाहिजे तुम्हाला? नवीन उमेदवार पाहिजे. उमेदवार पाहिजे, जुना आम्हाला नाही पाहिजे. नाव सांगा एखाद्या नवीन उमेदवाराचं. नवीन आता कोणी बी जो नवीन राहीन तो. हो, नवीन जुने उमेदवार आम्हाला पाहिजे नाही. नवीन उमेदवाराला त्याला सहकार्य करू. असं नवीन उमेदवार असाल त्याला मग आम्ही सहकार्य करू पूर्ण. यावेळेस जुन्याला संधी नाही असं तुमचं? नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. झाले बोलले